रात्री रेस्टॉरंटमध्ये जेवण करून सूरज आणि कामिनी घरी परतत होते. कामिनी आज खूप खुश होती आणि गाडीत बसून गाणी ऐकत सोबत गुंजत होती. तिला खुश पाहून सूरजला पण खूप आनंद होत होता. त्यानंतर सूरजने मेडिकलच्या दुकानात गाडी थांबवली. समोर एक आईस्क्रीम विक्रेताही उभा होता. कामिनीला वाटले की सूरज तिच्यासाठी आईस्क्रीम आणणार आहे. त्यामुळे तिचा आनंद आणखी वाढला. पण हे काय आहे? सूरज 2 मिनिटात येईल असे सांगून तो मेडिकलच्या दुकानात शिरला. तो परत आला तेव्हा त्याच्या हातात औषधाची पाकिटेही होती. कामिनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली, हे सर्व काय आहे? तर सूरज बोलू लागला की मी आईचे औषध घ्यायला गेलो होतो. कामिनीच्या तोंडून बाहेर पडले की मला वाटले की तुम्ही मला आईस्क्रीम आणणार आहात. गाडीत औषध ठेवत सूरज म्हणाला, ठीक आहे, तुला आईस्क्रीम खायचे असेल तर स्पष्ट सांग, मी आत्ता घेऊन येतो. मॅडम, तुम्ही आदेश देणार आणि हा माणूस नकार देईल असे कधी होऊ शकते का? असे म्हणत त्याने हसण्याचा प्रयत्न केला. पण हसण्याऐवजी कामिनीचे मन कटुतेने भरले आणि ती चिडून म्हणू लागले की मला आईस्क्रीम नको, आता आपण घरी जाऊया. जेव्हापासून ती दुःखी म्हातारी घरात आली आहे तेव्हापासून माझा मूड खराब झाला आहे. तिने माझ्या आयुष्यातून आनंद आणि शांती हिरावून घेतली आहे. सूरजचाही चेहरा स्पष्ट झाला. आईचे नाव ऐकून कामिनीला चिडचिड होते हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने त्याच्या आईशी संबंधित कोणतीही चर्चा केली नाही. मेडिकलचे दुकान पाहून त्याला अचानक आईची काही औषधे संपल्याचे आठवले. म्हणून तो आणायला गेला आणि तेवढ्यात कामिनीला राग आला. कामिनी ही एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती. सूरज त्याचे वडील भानुप्रतापजी यांच्या कार्यालयात काम करायचा. सूरजची कार्यक्षमता पाहून कामिनीच्या वडिलांनी कामिनी आणि सूरजचं लग्न ठरवलं होतं. सूरजचे आई वडील गावात राहत होते आणि त्यांची आर्थिक स्थिती आणि कामिनीच्या वडिलांची परिस्थिती यात जगाचा फरक होता. जेव्हा सूरजने कामिनीबद्दल घरी सांगितले तेव्हा त्याच्या आईवडिलांना आपल्या मुलाच्या आनंदापेक्षा अधिक काही समजले नाही. त्यामुळे त्याने या नात्याला होकार दिला. लग्नाची सर्व व्यवस्था कामिनीचे वडील भानुप्रतापजी यांनी केली होती. शेवटी ती एवढ्या मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती. त्यामुळे लग्नात थाटमाट येणे निश्चितच होते. या दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आणि भानुप्रतापजींनी दोघांना एक आलिशान बंगलाही भेट दिला. लग्नानंतर सूरजला वाटत होते की त्याचे आई वडीलही त्याच्यासोबत येऊन राहावे. पण सूरजचे आई वडील गावातील साधी माणसे असल्याने त्यांना शहरी ग्लॅमर आवडत नव्हते. त्यामुळे ते गावातच राहिले. हळूहळू भानुप्रतापजींनी आपला संपूर्ण व्यवसाय सूरजकडे सोपवला आणि समाजसेवेच्या कार्यात व्यस्त झाले. सगळं छान चाललं होतं. कामिनी आणि सूरजही एकमेकांवर खूप प्रेम करू लागले. पण त्याच दरम्यान सूरजच्या वडिलांचे निधन झाले आणि आई गावात एकटी पडली. आता सूरजला कोणत्याही किमतीत आपल्या आईला गावात एकटे सोडायचे नव्हते आणि त्याने आपली आई यशोधराजी यांना सोबत आणले. तेव्हापासून कामिनी तिच्या अडाणी आणि असंस्कृत सासूच्या उपस्थितीमुळे खूप चिडचिड करत होती. यशोधराजीची जीवनशैली पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे कामिनी त्यांच्या प्रत्येक सवयीने चिडायची. जेव्हा यशोधराजींनी पाहिले की त्यांची सून त्यांच्याकडे आदराने पाहत नाही तेव्हा त्यांनी स्वतःला त्यांच्या खोलीत कोंडून घेतले. ती फारशी बाहेर आली नाही आणि सुनेसमोर येण्याचे टाळत असे. तरीही कामिनीने त्या वृद्ध विधवा आणि अशिक्षित सासूला आपल्या ऐशोआरामी जीवनातील एक घाणेरडा डाग म्हणून पाहिले. वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी घरात पैशाची कमतरता नव्हती, फक्त काहीतरी गहाळ होते. त्यामुळे कामिनीच्या मनात त्या म्हाताऱ्या आईबद्दल थोडीशी सहानुभूतीही नव्हती. अख्खे वर्ष असेच टोमणे मारण्यात निघून गेले. पण आता कामिनीच्या रागाने शब्दात रूप धारण करायला सुरुवात केली होती. ती नेहमी सासूला टोमणे मारत राहायची. ती त्यांना मुद्दाम काहीतरी किंवा इतर गोष्टी सांगायची आणि असे करण्यात तिला खूप मजा यायची. सासूबाईंच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिला वाटले की जर ती माझ्या तुकड्यांवर जगत असेल, ती माझ्या वडिलांच्या घरी राहत असेल तर तिला नक्कीच माझे ऐकावे लागेल. सूरज कामिनीचे वाईट वागणे पाहत होता आणि त्याला वाटले की हळूहळू कामिनीचा राग शांत होईल. पण तसे काही झाले नाही. एके दिवशी कामिनी पार्टीला जाण्यासाठी तयार होऊन खोलीतून बाहेर आली तेव्हा तिने दासीला तिच्या सासूला म्हणताना ऐकले, मालकीन, तुमचे खूप खूप आभार. त्या दिवशी तुम्ही मला पैसे देऊन खूप मदत केली होती. त्यामुळे आज माझा मुलगा पूर्णपणे बरा झाला आहे आणि हॉस्पिटलमधून घरी आला आहे. दासीच्या डोळ्यात अश्रू होते आणि कामिनीला यशोधराजींच्या चेहऱ्यावरचा दिलासा आठवला. काही दिवसांपूर्वीही हीच बाई तिच्या मुलाच्या उपचारासाठी पैसे मागत होती आणि त्यावेळी कामिनीने तिची विनंती टाळली होती. यशोधराजींनी बाईला पैसे दिले आहेत हे कळताच ती रागाने चिडली आणि बाईसमोर ओरडू लागली,
पैसे कुठून आणले? आपल्या सुनेच्या मोठ्या आवाजाने यशोधराजी थरथरल्या. हा प्रश्न ऐकून ती थोडी घाबरली आणि हळूच म्हणाली की सूरजने मला काही पैसे दिले होते, ते माझ्याकडे पडून होते. कामिनीचा राग वाढत होता. ती ओरडली आणि म्हणाली, तुला फुकटचे पैसे मिळाले आहेत, तू असेच खर्च करणार आहेस का? तुला मालकीण बनण्याची खूप आवड आहे आणि तू मोलकर्णीला पैसे दिलेस. एकतर तुम्ही स्वतः इतरांच्या मुसक्या आवळत जगत आहात, वर तुम्ही रानही करत आहात. वा, तिला स्वतःसाठी जागा नाही आणि ती मोठी मालकीण बनून पैसे उधळायला आली आहे. यशोधराजी एखाद्या गुन्हेगारासारख्या शरमेने उभ्या होत्या. आरडाओरडा ऐकून सूरजही तिथे पोहोचला होता. कामिनी सासूकडे जळत्या डोळ्यांनी पाहत म्हणाली, जर तुला महान बनण्यात एवढीच इच्छा आहे तर जा, भीक मागून दान कर. आज कामिनीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तिने सूरजकडे बघितले आणि म्हणाली, तू तुझ्या गरीबाईची कृती पाहतोस का? सूरजलाही राग आला आणि विचार करू लागला की आईला पैसे द्यायचे होते तर तिने मला सांगायला हवे होते. निदान आज कामिनीला एवढा राग तर आला नसताना. पत्नीचे म्हणणे ऐकून सूरज 2 मिनिटे गप्प राहिला आणि नंतर आईसोबत घरातून निघून गेला. यशोधराजी विचारत राहिल्या की आपण कुठे जात आहोत, पण तो काही बोलला नाही. सासूपासून सुटका झाल्यामुळे कामिनीला आनंद झाला. यशोधराजी बसमधून खाली उतरली तेव्हा तिला दिसले की तिचा मुलगा तिला गावात सोडायला आला आहे. आपल्या म्हाताऱ्या आईला सोडायला तयार झालेला मुलगा एवढा रागावला का, असा विचार करत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. भीक मागून आपला उदरनिर्वाह कर, असे सून आधीच म्हणाली होती. यशोधराजींचे मन धडधडू लागले की तिला आपल्याच गावात मान खाली घालावी लागेल का? गावात राहायला एक मोडकळीस आलेलं घर होतं, पण घर खर्च भागवण्यासाठी त्यांच्याकडे कमाईचं साधन नव्हतं आणि आता म्हातारपणी हातपायही काम करत नव्हते, जेणेकरून ती काही कष्ट करू शकेल. तिच्या मनात विविध प्रकारचे विचार येत होते, त्यामुळे तिची पावले जड होत होती. तिला पाय पुढे करता येत नव्हते. सूरजने आईला बाकावर बसवले आणि तिथून निघून गेला. आपल्या मुलाला उघडपणे काहीही विचारायलाही ती घाबरत होती. मुलाने तिच्याबाबत काय निर्णय घेतला माहीत नाही. तिथून जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा ती चोरत होती. तिला भीती वाटत होती की तिच्या ओळखीच्या कोणीतरी तिला पाहिले आणि तिला काही विचारले तर ती काय उत्तर देईल. काही वेळाने सूरजने बिस्किटांचे पाकिट आणि 2 ग्लास गरम चहा आणून यशोधराजींकडे नेले. तोही पूर्णपणे गप्प बसला. आपल्या मुलाच्या शांतपणामुळे यशोधराजी खूप घाबरल्या होत्या. तरीही तिने चहा घेतला आणि प्यायला सुरुवात केली, कारण तिलाही खूप डोकेदुखी होत होती. चहा प्यायल्यावर तिला थोडा आराम वाटला. सूरजने आईचा हात धरून उचलला आणि म्हणाला, चल आई, चल घरी. आपल्या मुलाचे सौम्य शब्द ऐकून यशोधराजींना समाधान वाटले की निदान तिचा मुलगा तिच्यावर रागावलेला नाही. सूरजने आईला एका झाडाखाली बसवले आणि रिक्षावाल्याला त्याच्या घराचा पत्ता सांगितला आणि आईला घरी जा, मी काही वेळाने येईन. यशोधराजी हजारो प्रश्न मनात घेऊन घरी पोचल्या. ते पाहताच आजूबाजूंचे लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांची तब्येत विचारू लागले. शेजारच्या रामोती मावशींची सून त्यांना नाश्ता आणि पाणी घेऊन आली आणि गावातील काही मुलं घर साफ करू लागले. यशोधराजींच्या डोळ्यातून अश्रू तरळले होते की आजही गावातील लोक तिला खूप आपुलकी देतात, पण त्यांच्या मुलाने आणि सुनेने तिला घरातून हाकलून दिले आहे. जर प्रत्येकाला याची माहिती मिळाली तर लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतील आणि त्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी सांगतील हे तिला माहीत नाही. हा विचार येताच तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि रामोतीजी विचारू लागल्या, काय झाले ताई, तू रडते आहेस? यशोधराजींनी आपले अश्रू पुसले आणि म्हणाल्या, तुम्हाला पाहून मला प्रेमाने भरून आले. रामोतीजी म्हणाल्या की तुम्ही आम्हाला शहरात जाऊन विसरलात. आज तुम्ही 2 वर्षांनी येत आहात. तुम्ही कशा आहात? यशोधराजींनी आता उत्तर दिले असते. या अगोदर सूरज काही वस्तू घेऊन घरी पोहोचला आणि रामोती आंटीच्या पायाला स्पर्श करत म्हणाला, अहो आंटी, आता आम्ही आलो आहोत, इथेच राहू. जेव्हा यशोधराजींनी आपल्या मुलाकडे पाहिले तेव्हा सूरज सर्वांसमोर बोलू लागला, मी ठरवले आहे की आम्ही आतापासून इथेच राहू. येथून शहर फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. मला एक चांगली नोकरी मिळाली आहे आणि येथून प्रवास करेन. यशोधराजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावेळी शेजारच्या लोकांना आणखी काही विचारणे योग्य वाटले नाही आणि सर्वांनी हळूच आराम करायला सांगितले आणि तेथून निघून गेले. ते लोक गेल्यानंतर आईच्या कुशीत डोकं ठेवून सूरज म्हणाला, आई, त्या घरात तुझा एवढा अपमान होतोय. आधी वाटायचं हळूहळू सगळं ठीक होईल, पण कामिनीचं वागणं दिवसेदिवस बिघडत होतं, त्यामुळे मी तिला घटस्फोट देणार आहे असे ठरवले आहे. माझ्या आईचा अपमान करणारा जीवनसाथी मला नको आहे. तिला काय वाटतं, पैशाच्या लोभाने आंधळा होऊन मी तिचा गुलाम राहीन आणि त्यामुळे माझ्या आईचा अपमान होऊ देईन? हे कधीच होणार नाही. आई, मी तुझी काळजी घेईन आणि नेहमी तुझ्यासोबत असेन.
यशोधराजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी असे विलासी जीवन सोडण्यास तयार आहे. कामिनीने एका छोट्या गोष्टीवरून घरात केवढा मोठा गोंधळ घातला होता. भीक मागून जगण्यास सांगून तिने घरातील मोलकरणीसमोर सासूचा अपमान केला होता. त्यानंतर जेव्हा सूरज रागाने त्याची आई यशोधराजींसोबत घराबाहेर पडला तेव्हा कामिनीला वाटले की सूरज आपल्या आईला घरातून हाकलून देत आहे. त्यामुळे तिचे मन शांततेने भरून आले. श्रीमंत बापाची मुलगी कामिनी आपल्या अलिशान बंगल्यात आपल्या वृद्ध आणि अशिक्षित सासूला नको असलेली वस्तू मानत होती. आज जेव्हा तिची सासू रडत घरातून निघून गेली तेव्हा कामिनीने सासूपासून सुटका करून घेतली असा विचार करत असताना सूरजने आईसोबत गावी जाऊन कामिनीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्याला ना त्या घरात राहायचं होतं ना त्याला अशा बायकोसोबत राहायचं होतं जी प्रत्येक क्षणाला आपल्या आईचा अपमान करते. इकडे कामिनी सुंदर वेशभूषा करून सूरज येण्याची वाट पाहत होती. तिला हा प्रसंग साजरा करायचा होता. पण बराच वेळ सूरज माघारी न आल्याने कामिनीला थोडी काळजी वाटू लागली. तिने सूरजला फोन केला. रिंग वाजत राहिली पण सूरजने फोन उचलला नाही. काही वेळाने कामिनीने पुन्हा फोन केला पण यावेळीही सूरजने फोन उचलला नाही. आता कामिनीला जरा काळजी वाटायला लागली. सोबतच तिची चिडचिडही होत होती. लवकरच अंधार पडू लागला आणि सूरजचे कोणतेही चिन्ह नव्हते. आता कामिनीला वाटू लागले की सूरज रागावून घरातून निघून गेला असावा. काहीच विचार न करता तिने नोकराला नवीन सिम कार्ड आणायला सांगितले आणि नवीन नंबरवरून पतीला फोन केला. यावेळी सूरजने फोन उचलला. कामिनी रागाने बोलली, तू माझा कॉल का उचलत नाहीस आणि तू अजून घरी का आला नाहीस? मी तुझ्याबद्दल किती काळजीत आहे हे तुला माहीत आहे का? सूरज उपहासाने म्हणाला, तुला माझी काळजी नाही कामिनी. तुला इतरांची काळजी करायला वेळ नाही. तू फक्त तुझ्याबद्दलच विचार करते कारण तू खूप क्षुद्र आणि स्वार्थी आहेस. आज तू ज्या प्रकारे माझ्या आईचा अपमान केला आहेस त्यानंतर मी तुझ्यासोबत पुन्हा जगण्याचा विचारही करू शकत नाही. आता मला माझे आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे नाही. आता आम्ही थेट कोर्टात भेटू कारण मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. आता मी माझ्या आईकडे गावी राहीन. तू एकटीच तुझ्या वडिलांच्या संपत्तीवर राज्य कर असे म्हणत त्याने फोन कट केला. पतीचे बोलणे ऐकून कामिनीचा चेहरा पांढरा झाला. सासूवर तिची चिडचिड असली तरी सूरजवर तिचं तितकंच प्रेम होतं. तिच्यावर इतकं प्रेम करणारा सूरज तिचा इतका तिरस्कार करेल की तो थेट घटस्फोटाबद्दल बोलेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. कामिनीने रागाच्या भरात तिचा फोन बंद केला आणि रागाच्या भरात तिने घरातील वस्तूही फोडायला सुरुवात केली. एवढं करूनही तिचा राग कमी झाला नाही म्हणून ती बेडवर पडून ढसाढसा रडली. तिला सूरजचा चेहरा चाहावासा वाटला. अखेर सूरज तिला घटस्फोटाची धमकी कशी देऊ शकतो? आता तिच्या मनात सूरजबद्दलचा राग वाढू लागला आणि ती विचार करू लागली की जर त्याला माझी गरज नाही तर मी त्याचे नाव घेऊन का रडत बसू? मी पण त्याला सोडून जाईन. माझ्यापासून दूर राहण्याबद्दल बोलणाऱ्या माणसासाठी मी रडून काय उपयोग? मलाही माझे मन मजबूत करावे लागेल. हा कसला नवरा आहे ज्याने माझ्यासारख्या सुंदर बायकोला आपल्या असंस्कृत आईसाठी नाकारले आणि निघून गेला? कामिनी चिंताग्रस्त चेहऱ्याने उभी राहिली. तोंड धुवून कपडे बदलले. मग नोकराला घर साफ करायला सांगितले आणि पर्स उचलून तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला निघाली. पण इतकं सगळं करूनही तिला तिच्या मनात राग वाटत होता. तरीही ती इतर गोष्टींबद्दल स्वतःचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होती. एक आठवडा उलटून गेला होता. सूरज ऑफिसला जात नव्हता आणि जेव्हा त्याचे सासरे भानुप्रतापजी यांनाही कळले तेव्हा ते आपल्या मुलीच्या घरी धावत आले. आधी कामिनीला तिच्या वडिलांना पाहून धक्काच बसला पण दुसऱ्या क्षणी तिने संतापाच्या स्वरात वडिलांना सगळं सांगितलं. भानुप्रतापजीने स्वतःच्या डोक्यावर मारले आणि म्हणाले, मुली, तुझ्या सासूने काय चूक केली की तू तिला इतके ऐकवलेस? तू तिचा असा अपमान करायला नको होता. मी पण समाजसेवेच्या कामात मग्न आहे. मग तू माझी किती प्रशंसा करतेस. तुझ्या सासूबाईंनी मोलकरणीला काही पैसे दिले, मग त्यात गैर काय? ही देखील एक प्रकारची सेवाच होती. प्रत्येक व्यक्तीने समाजसेवा मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे असे नाही. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना छोटीशी मदत केली तर तेही खूप पुण्यपूर्ण कार्य आहे. तुझ्या सासूने एवढं चांगलं काम केलं होतं, मग तू तिच्याशी गैरवर्तन का केलंस? जर तुम्ही कोणत्याही मुलाच्या आईचा त्याच्यासमोर अपमान केला तर ते कोणीही सहन करू शकणार नाही. तू आजच सूरजची माफी माग. मी त्याला समजावून सांगेन आणि त्याला परत आणेन. कामिनी रागाने म्हणाली, पप्पा, तुमचीही चूक आहे. आधी तुम्ही माझे लग्न अशा गरीब मुलाशी केले जो आज माझ्या प्रेमाची चेष्टा करून निघून गेला. त्याने मला नाकारले आहे. जर त्याला माझी गरज नाही तर मी त्याची माफी मागणार नाही. मग मी त्याच्याकडे प्रेमाची भीक मागायला का जाऊ?
भानुप्रतापजींनी आपल्या मुलीकडे रागावलेल्या नजरेने पाहिले, पण कामिनी चेहरा करून तिथून उठली. तिच्यासाठी चुकीचा मुलगा निवडल्याबद्दल ती तिच्या वडिलांना शिव्या देत होती. भानुप्रतापजींनीही तिला स्वतःला सांभाळण्यासाठी सोडले. त्यांना अजिबात समजत नव्हते. ते सूरजशी बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हते, कारण कामिनीने खूप वाईट वागणूक दिली होती आणि आपल्या मुलीच्या कृत्याने त्यांना खूप लाज वाटत होती. काही वेळातच 1 महिना निघून गेला. घर खर्च भागवण्यासाठी सूरज आधी चांगल्या नोकरीच्या शोधात होता. त्याला शहरात नोकरीही लागली होती आणि तो रोज 1 तास बसने शहरात जायचा आणि काम करून संध्याकाळी गावी परत यायचा. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांनीही खूप सहकार्य केले. सूरज ऑफिसला गेल्यावर यशोधराजी घरी एकटे असत. तेव्हा रामवतीजींची भाची तिच्याजवळ येऊन बसायची आणि तिची सूनही. तिने यशोधराजींची खूप काळजी घेतली. सूरजला सकाळी लवकर जेवण बनवून आईसाठी ठेवायला लागायचे आणि संध्याकाळी येऊन पुन्हा आईसाठी जेवण शिजवायचा. आपल्या आईच्या सन्मानासाठी असे विलासी जीवन सोडून देणाऱ्या श्रवण कुमार या नावाने सूरजची संपूर्ण गावात ओळख झाली. एके दिवशी सकाळी कामिनीला जाग आली तेव्हा तिला बरं वाटत नव्हते. कॉफीचा मग घेऊन ती बाल्कनीत बसली. बाहेर पाऊस पडत होता. पावसाचे थेंब पाहून तिला सूरजची आठवण झाली. पावसाळ्यात सूरज खूप रोमॅन्टिक असायचा. सूरजचे प्रेमळ शब्द आठवून तिचेही डोळे ओले होऊ लागले. ती आता तिथे थांबू शकत नव्हती. ती नुकतीच उठून आत येत होती. तेवढ्यात अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. आधारासाठी तिने भिंत धरली, पण तिचा हात फुलदाणीला लागला आणि फुलदाणी जोरात जमिनीवर पडली आणि चक्काचूर झाली. आवाज ऐकून मोलकरीण धावत आली. तिने लगेच घरातील नोकराला बोलावले. कामिनीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव होत असल्याचे त्याने पाहिले. दोघांनी घाईघाईने तिला दवाखान्यात नेले. घरातील नोकरांनी भानुप्रतापजींनाही बोलावले होते. काही वेळाने तेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांना आपल्या मुलीची खूप काळजी वाटत होती. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आणि सांगितले की कामिनी आई होणार आहे. आपण आजोबा होणार. ही बातमी ऐकून भानुप्रतापजींचा चेहरा आनंदाने उजळला. डॉक्टरांनी कामिनीच्या डोक्यावर पट्टी बांधली होती आणि काळजी करण्यासारखे काही नाही असेही सांगितले होते. त्यानंतर भानुप्रतापजी आपल्या मुलीसह घरी आले. कामिनी प्रेग्नंट असल्याचे कळल्यापासून ती जरा गप्पच दिसत होती. भानुप्रतापजींनी तिला पलंगावर बसवले आणि नोकराला ज्यूस आणायला सांगितले. मग ते गंभीर स्वरात कामिनीला म्हणाले, बेटी, तू आई होणार आहेस हे तू कसं घेत आहेस हे मला माहीत नाही, पण मी तुला तोच सल्ला देईन की तुझा गर्भपात कर. हे ऐकून कामिनीला धक्का बसला आणि तिने आपल्या वडिलांकडे पाहिले आणि भानुप्रतापजी शांत स्वरात म्हणाले, मला या मुलाचे भविष्य आधीच दिसत आहे. हे मूल वडिलांच्या सावलीशिवाय मोठे होईल. मला माहीत आहे की मुलाला एकट्याने वाढवणे किती कठीण आहे. मी पण तुला तुझ्या आईशिवाय वाढवलं. माझ्या पालन पोषणात काहीतरी उणीव राहिली असेल की आज तू तुझे घर नीट सांभाळू शकली नाहीस. भविष्यात तुला मुलगी झाली आणि तू तिचे लग्न केलेस आणि तिच्या वैवाहिक जीवनात काही अडचण आली तर ती शिव्या देईल आणि तुला मुलगा झाला आणि त्याची बायको तुझा अपमान करेल तर तुझा मुलगाही सूरजसारखा गोंधळून जाईल की त्याने आपल्या आईची इज्जत वाचवावी की पत्नीवर प्रेम करावे. त्यामुळे या मुलाची सुटका करून घेतली तर बरे होईल. मग टेन्शन राहणार नाही. मी काय म्हणतोय ते तुला समजत आहे. 2 मिनिटे डोळे बंद करून फक्त एक गोष्ट विचार कर की जर सूरजच्या जागी तुझा मुलगा असता तर त्याची बायको तुझा असा अपमान करेल तर तुझा मुलगा कोणाला सपोर्ट करेल. आपण आपल्या कुटुंबात अशा प्रकारे जगले पाहिजे की कोणत्याही व्यक्तीला अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही ज्यामध्ये त्याला एका व्यक्तीचे समर्थन करावे लागेल आणि दुसऱ्याच्या विरोधात जावे लागेल. असं होतं की एखादी व्यक्ती दोन्ही लोकांवर प्रेम करते, पण जेव्हा त्यांच्यापैकी एकाने चूक करण्याची मर्यादा ओलांडली तेव्हा त्या व्यक्तीपासून दूर जावे लागते. कामिनीच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. लहान बाळाचा अभिमान वाटल्याने तिला आई म्हणजे आपल्या मुलाचा अर्थ काय हे आणि म्हणूनच सूरजने आपल्या आईवर जीव उगाळून टाकला. आज कामिनीच्या डोळ्यावरून अहंकाराचा पडदा हटला होता आणि तिचा उद्धटपणा दूर कुठेतरी उभा होता आणि कुरवाळत होता. ती हळूच म्हणाली, पप्पा, आजच मला सूरजकडे घेऊन जा. मी त्याची माफी मागते आणि माझ्या सासूबाईंनाही सन्मानाने परत आणते. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून भानुप्रतापजी मंद हसले. त्याच दिवशी ते आपल्या मुलीसह सूरजच्या गावी निघाले. सूरज घरीच होता. सासरे आणि बायकोला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. शेजारच्या रामोतीजींनी पाहुणे आलेले पाहिले म्हणून त्यांनी आपल्या सुनेला चहा नाश्ता बनवायला आणले आणि पाहुण्यांचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली. कामिनीने आपल्या सासूबाईंच्या पायाला स्पर्श केला आणि ओल्या डोळ्यांनी यशोधराजींकडे पाहिले.
मग यशोधराजींनी आपल्या सुनेच्या कपाळावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. आपल्या सुनेचे बदललेले रूप पाहून त्यांना आश्चर्य वाटले. सूरजला काहीच समजत नव्हते. भानुप्रतापजी हळूच म्हणाले, सूरज, मला माफ करा की मी माझ्या मुलीने तुमचा आणि तुमच्या आईचा इतका अपमान केला. कामिनी पण भरून आली आणि आई प्लीज मला माफ करा म्हणत मिठी मारली. मी तुमच्याशी असं वागायला नको होतं. मग घाबरलेल्या नजरेने सूरजकडे बघून ती म्हणाली, इतके दिवस तू माझ्यापासून दूर राहिलास, मला खूप शिक्षा केलीस. आता घरी परत चल. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी माझे आयुष्य वळून जगण्याचा प्रयत्न केला, पण मला तुझी आठवण येते. यशोधराजींनी आपल्या सुनेला मिठी मारली आणि म्हणाल्या, सूरज, आता सुनेला माफ कर. ती तिची चूक मान्य करत आहे, नाही का? सूरज डोके टेकून बसला होता. यशोधराजी आणि भानुप्रतापजी दोघांनाही खोलीत एकटे सोडून बाहेर आले. दोघे बाहेर येतात सूरजचा चेहरा थरथरत्या तळहातात धरत कामिनी म्हणाली, सूरज, आज मला कळले की मुलासाठी आईचे स्थान इतके महत्वाचे का असते, कारण आज मी स्वतः आई होणार आहे. असे म्हणत तिने सूरजचा तळहात तिच्या पोटावर ठेवला. सूरजला एक सुखद अनुभूती आली आणि तो आश्चर्याने उभा राहिला. रडलेल्या डोळ्यांनी नवऱ्याच्या डोळ्यात पाहत तिने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, हो सूरज, तू बाप होणार आहेस. तू मला अजून माफ करणार नाहीस. घरी आपण आपल्या मुलाला एकत्र वाढवायचे आहे आणि त्याच्या आजीची काळजी घेणे आवश्यक आहे. सूरजने पुढे येऊन तिला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यांच्या सर्व ओल्या तक्रारी वाहून दूर कुठेतरी निघून गेले होते. कामिनीला तिची चूक कळली हे सूरजला पुरेसं होतं. त्यानंतर सूरज पुन्हा आई आणि पत्नीसोबत सुखाने राहू लागला आणि 9 महिन्यानंतर कामिनीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्यामुळे त्यांच्या घराच्या अंगणात आनंद पसरला होता. यशोधराजी आपल्या नातवावर खूप आनंदी होत्या आणि कामिनी आणि सूरजच्या आयुष्यात प्रेमाचा गोडवा पसरला होता. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.